मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावांनो. पाठीमागं तुम्ही बघू शकता, पाठीमागं आहे शारजा एअरपोर्ट आणि आत्ताच पोहोचलोय एअरपोर्टला. मी येत नाही आहे, मी आलतो माणसाला सोडण्यासाठी. तुम्ही जर नवीन आला असाल तर तुम्हाला कुठं थांबायचं आहे, तुम्हाला कंपनी कशी घ्यायला येईल, तरी पण ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर नवीन आला असाल, तुम्हाला इंग्लिश येत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिश येत नाही आहे तुम्हाला हिंदी आली तरी चालतं, ठीक आहे. नवीन जेव्हा तुम्ही आलात ना, तिकडे उतरणार तुम्ही ह्या एअरपोर्टला आणि एअरपोर्टच्या बाहेरच येऊन उभं राहायचं. कन्सल्टन्सी ऑफिसवाले तुम्हाला ना टोपी देतात एक अशी घालण्यासाठी, आणि ते पहिलेच आम्हाला डिटेल माहिती असते की हा माणूस येणार आहे, इतकं वाजता फ्लाईट आहे त्याचं. आमच्याकडे पेपर, तुमचं तिकीट वगैरे आमच्याकडे येतं. मग ते तिकिटावरतीच आम्ही इकडे येऊन बराबर तुम्हाला आम्ही शोधतो. आणि जरी तुम्हाला मुंबईला जर तुम्ही मुंबईवरून येत असेल तर तुम्हाला सांगणार की तुम्ही इकडनं सिम घ्या, तुम्हाला इथं आल्यावरती गरज पडेल तर सिम वगैरे काही घेऊ नका मुंबईमध्ये. कारण की काही असे पण आता माझं जाणे ना असतं ना, त्याच्यामुळं मला माहिती आहे. मुंबईच्या एअरपोर्टला बोलणार हे सिम घ्या, तिकडं दुबईला गेल्यानंतर तुम्ही भारतामध्ये फोन करा, 200 मिनटं मिळणार, नेट मिळेल, काहीच मिळत नाही. इथं आल्यावरती घाबरू नका. तुम्हाला जर सिम वगैरे पण नाही तुमच्याकडं, काही घाबरायची गरज नाही. बाहेर या, कुठल्या पण माणसाला तुम्ही जर बोललात ना, एक फोन लावून द्या किंवा मला असं ह्या कंपनीत जायचं आहे, एक तुम्हाला कोणी जर नंबर दिला ना तर तुम्ही कोणी पण तुम्हाला फोन लावून देतो. कारण की सगळेजण मदत करतात इकडं. असं नाही आहे की तुम्हाला इंग्लिशच बोलता आली पाहिजे म्हणून. एअरपोर्टवरनं बाहेर निघल्यावरती घाबरायचं बिलकुल नाही. तिथे तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जातो, तिथे एक ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये, तिथं जाऊन तुम्हाला थांबायचं आहे. तिथनं तुम्हाला बराबर पिकअप केल्या जाईल. तुम्हाला दाखवतो, चलो. याला सोडता आपण वरती जाऊन तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला कुठं थांबायचं आहे म्हणून एअरपोर्टला आल्यावरती. सब ले लिया, आ जाओ. मी आहे शारजा एअरपोर्ट मध्ये. असं नाही, असं बोल. आता मी आहे शारजा एअरपोर्टला. अच्छा, बोल. आता मी आहे शारजा एअरपोर्टला. हां, आता आम्ही तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही नवीन आला असाल, तुम्हाला कुठे थांबायचं आहे. अभी पूरा दिमाग से निकल. अभी दिमाग से निकल जाएगा, कैमरा शुरू हो जाएगा, है ना. किधर से जाते ये इधर से जाता है तो वो तो बंद कर दिया. आता बंद करेगा ना. हे बघा, हे एअरपोर्टच्या ना, इधर आ तू भी. वेटिंग एरिया. हां, हे जे आहे ना, इकडनं आता लॉक आहे, आम्हाला जाता येत नाही समजा. आता इकडनं जेव्हा येसाल ना तुम्ही एअरपोर्टला, इथं सगळे आहेत ना, सगळे त्याच्यासाठी थांबलेत. म्हणजे ते सगळे त्यांना कोण ना कोणतरी घेण्यासाठी येत आहे म्हणून ते लोक थांबलेले आहेत. तर तुम्हाला पण त्या तिकडं ना, इथे हॉटेल वगैरे असतात, तिथे थांबायचं आतमध्ये. आणि गाडी अशी आहे, ती पार्किंगला गाडी लावली ना, तुम्हाला तिथे आतमध्ये घ्यायला येतात लोक. या घाबराची गरज नाही. आता आपण जाऊ खाली. उधर तो जाने के लिए नहीं मिल रहा है ना अपने को अभी 12 बज रहा है भाई, इंडिया में 1:30 बज रहा है अभी. आणि आम्ही फिरतो एअरपोर्टला, काही कामच नाही, उद्या सुट्टी आहे ना त्याच्यामुळं. तर बघितलं, या इकडे थांबायचं, जास्त काही घाबरायचं नाही आहे. इकडे हिंदी लोकांना कळती, हिंदी उर्दू कळती, काय घाबरायचं नाही. आता गाडीचे पार्किंगचे पैसे भरायचे, 16 धरम लागतात पार्किंगला. आणि जरासं तुम्हाला सांगतात नाही, परंतु एअरपोर्ट पूर्ण खाली आहे. नाही तर काही वेळी आम्ही यायचो ना, तर भरपूर इथे पार्किंग मिळत नव्हती, म्हणजे एवढे गर्दी असायची. आता काही नाही आहे. पाठीमागच पैसा भर काय का. हा, तो पैसा पार्किंग का फ्री थोडी आहे. चला, 16 धरम भरायचे पार्किंगचे पैसे. आता ह्या इकडे आहे मशीन आहे, त्या मशीनमधनं पैसे भरू आपण. आता गाड़ी का नंबर भी स्कैन कर दिया इसने. हाँ, सब अच्छा है रे, ऑटोमेटिकली. कैमरा लगा हुआ ना उसमें. हा, वो पूरा दिखा रहा. इकडे पार्किंगचे पैसे भरू. आणि एअरपोर्टला बघा कशी गर्दी आहे. बाप रे बाप, किती गर्दी आहे एअरपोर्टला. सगळं खाली एअरपोर्ट पाडलेलं सांगतात नाही. एवढे माणसं नाही आहे ना. एवढे माणसं नाही आहेत. चला बाबा, तर तो पार्किंगचे पैसे भरतो माझीवर आता. सही. चला, कैसा रे, खोल रे, बहुत हार्ड है वो.